रामकृष्ण हरी. सज्जन हो, माणूस वास्तवाला बोलून अवास्तवाची स्तुती करतो, नको त्याचे गाणे गातो आणि जे गायचं आहे ते सोडून देतो. याच्यावर संत काय म्हणतात ते बघा. एका बाईला तिच्या नवऱ्याने 3.5 तोळ्याची नथ करून आणली. तिला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. रात्री जात्यावर दळायला बसली आणि नवऱ्यावर गाणं म्हणायला लागली. नथ आणले करून आई तुझ्या जावयानं, आई तुझ्या जावयानं, भावो तुझ्या मेव्हण्यानं. जात्यावर दळते आणि त्या नवऱ्यावर गाणं गाते. राया तुझ्या डोळ्यात मोतियाचे पाणी, राया तुझा रंग जवसाच्या फुलावानी. तो काळा होता, डांबरी छाप होता. ढेकळात पडला तर 6 महिने सापडणार नाही. पण त्याचं रंग काय आणि त्याचं वर्णन काय. काय बहारीचं गाणं गाते आहे. ज्याचं गाणं गायचं आहे ते सोडून दिलं. कबीरजी म्हणतात, नथने दी जिस यारणे, सुमरत बार हे बार, नाक दिया जिस यारणे, ओसी को भूल गये नार. अरे ज्याने नाक दिलंय त्याचं एखादं गाणं म्हण ना. संत काय म्हणतात, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान. ज्या भगवंताने इंद्रिय दिले, हात पाय कान दिलं, सगळं दिलं, तयाचे भजन चुकू नको असं संत म्हणतात. अरे जर भगवंताने नाकच दिलं नसतं तर ती नथ कुठं अडकवली असती, झिपरीत अडकवली असती का. नाक दिलंय ना ज्याने, त्याचं पण स्मरण कर असं वास्तव दाखवतात. आणि झालं तसंच. ती बाई रात्रभर त्या नवऱ्यावर गाणं गात होती. जागली, दुसऱ्या दिवशी ओट्यावर झोपली. उन्हाळ्याचे दिवस होते. चोरट्याने पाळत राखली होती. रात्री चोरटा आला आणि चाकूने कचकरी नाक कापलं, नाक घेऊन गेला. बाईला आता नाकच कुठे माणसात यायला, नकटी झाली ना. नवऱ्याला म्हणले, ताबडतोब जा शहरामध्ये प्लॅस्टिकचं नाक घेऊन या. प्लॅस्टिक सर्जरी करून नाक बसवलं. आठवड्याच्या बाजाराला बाई गेली पिशवी घेऊन. मिरच्याच्या बाजारात शिरली. काय भाव मिरच्या? 10 रुपये किलो. द्या 5 किलो. मिरच्या घ्यायला लागले. ठसका उडाला. नाक आछिंग केलं की टणकेन नाक उडालं. पुढच्या बाईला धडकलं. ती बाई म्हणली, ओ बाई, नाक सांभाळा. कृत्रिम 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 टेकत नाही. वास्तव जे आहे आणि वास्तव ज्याने दिलेलं आहे तयाचे भजन चुकू नका, असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. उसी को भूल गई नार या शीर्षकाखाली हा आपल्याला व्हिडिओ सादर केलेला आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.